हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर कशा आहे सगळेजण? श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओला जे प्रेम दिलं ना, तर अगदी सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. तसंच प्रेम राहू द्या आणि असंच सपोर्ट राहू द्या आणि फक्त मला तुमच्या सपोर्टची आणि प्रेमाचीच गरज आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळी बघा, शुभ सकाळ सगळ्यांना. तर परत एकदा शुभ सकाळ. तर सकाळी सकाळी बघा अशी उठल्यानंतर ना शेळ्या वगैरे बाहेर काढून ना असं शेळ्यांसाठी खायला वगैरे ठेवायला लागतंय. तर आंघोळ वगैरे झाली, माझी सगळी कामं झाली. तर म्हणलं चला झाडून वगैरे काढलं की लगी शेळ्यांना बघा असं बाहेर खायला ठेवलं. तर इतकी करडं मस्ती आणि मजा करतात ना, बापरे काय ऐकतच नाही. तर एवढी मस्ती मजा केली नाही का करडाने बघा असं थोडंसं ना गहू सांडलं ठेवताना. जसं सकाळी सकाळी बघा झोपेतनं उठल्या ना असा इकडं माऊलीचा व्यायाम चालला आहे. थोड्या वेळ एक 10 ते 15 मिनटं ना असा व्यायाम चाललेला असतो. तर चला झाले स्वयंपाक माझा इकडं. आणि स्वयंपाक काय दाखवला नाही, तर बरंच काम होतं आणि गडबड पण होती. तर भरपूर काम आहेत अजून. तर असं बघा चपात्या बनवल्या आणि थोड्याशा ना एक 3 ते 4 शेंगदाण्याच्या पोळ्या पण बनवलेल्या. तर त्या दिवशी जर सारण राहिलं होतं थोडं, तर तेच मी परत एकदा मिक्सरला फिरवलं आणि तेच सारण त्याच्याच पोळ्या बनवल्या शेंगदाण्याच्या. तर बघा असं सुक्कं बटाटा बनवला पोरांसाठी. आणि हे बघा पावसाने ना सकाळी सकाळी असा कहर केलेला आहे. तर आम्हाला जायचं होतं गवताला आणि सकाळी सकाळी सगळी कामं आवरली, मी गवताला गेले. तोपर्यंत बघा असा पाऊस झाला आणि आपली पिल्लं करडं सगळी भिजून गेली होती पावसात, कारण घरी कोणीसुद्धा नव्हतं. आणि बापरे आम्हीसुद्धा भरपूर असं पावसात ना भिजून आलो. तर सगळी घरी कोणी नसल्यामुळं ना म्हणून ना आपली सगळी पिल्लं बघा अशी भिजली. आणि सगळं पाणी बघा थोडं थोडं करून ना घरात पण येत होतं. आणि असं सगळ्या दारातनं सगळ्या घरातनं ना असं पाणी पिल्लं असं इतकी काकडून गेली ना, बापरे काय सांगायलाच नको, भरपूर काकडून गेली होती. आणि कपडे वगैरे बघा अजून तशीच होती वाळू घालायची. तर कारण ऊन नव्हतं सकाळपासून ना, असं पाऊस चालू आहे दिवसभर. असं पावसाचं हेच चालू आहे, पावसाने नुसता कहर केलेला आहे. तर अजून परत दुपारून परत ना असं पाऊस सुरू झाला अजून. आणि बघा आम्ही गवताला गेलेलो ना, तर एवढंसं गवत ना घेऊन आलो आपल्या शेळीसाठी आणि पिल्लासाठी ना. 2-3 दिवसाचं गवत एकदाच घेऊन आलेलं. आणि चला एक आठवडा झालं बघा मी इरजण लावलेलं, ताक हे तूप बनवण्यासाठी, लोणी काढण्यासाठी. एक आठवडा झाला असं इरजण लावलेलं. तर बघा प्रत्येक आठवड्याला ना असं मला ताक करावं लागतं. आणि त्याचंच परत ते तूप निघते, लोणी निघते. सांडलं थोडंसं ना. इतकं गार डबा आहे ना, बापरे लय गार डबा होता. आणि लगेचच मी फ्रीजमधलं काढला ना, लगेचच असं ताक करायला घेतला. तर बघा प्रत्येक वेळेस मी मिक्सरलाच ताक फिरवत असते. मिक्सरला तर खूप छान असं लोणी निघते आणि चांगलं पण निघते. मला प्रत्येक वेळेस सवय लागलेली झाली ना मिक्सरला फिरवायची. आणि बघा असं एक थोडंसं 2 मिनटं फिरवून घेतलं ना, असं इतकी छान असं लोणी निघाली. तर बघा अगदी फक्त एकच ग्लास मी पाणी ओतलेलं, पाणी अगदी कमी ओतलेलं. बघा एक वेळेस फिरवलं ना तर एवढीशी लोणी निघाली आणि दुसऱ्या वेळी फिरवलं तर एवढी सगळी लोणी निघाली. तर खूप छान असं लोणी निघाली बघा. तर बघूया आता ह्याचं किती तूप निघते पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता सध्या बघा फ्रीजला ठेवणार आहे मी. आणि एवढं ना एवढं ताक निघालं त्याचं, अगदी एक अर्धा लिटर निघालं असेल. आणि त्याच्यासाठी बघा एवढं छान असं लाल जरा दूध तापवायला लागते तूप बनवण्यासाठी. आज बघा एवढ्या ताज्या भाज्या आणल्यात ना ह्यांनी येतानी. तर मला भरपूर अशा भाज्या आवडतात. तर बघूया खूप छान अशा ताज्या भाज्या आणल्यात. आणि असं पाऊस चालू आहे, पावसाळा चालू आहे. तर असं बघा पालेभाज्या खायला ना खरंच पौष्टिक पालेभाज्या असतात आणि खरंच खाल्ले पाहिजेत बरं का पालेभाज्या. तर बघा अशा ताजी ना 2 शेपू आणली. खरंच माऊलीला तर एकदम फेवरेट आहे बरं का शेपू, माऊलीच्या भरपूर अशा आवडीचे. तर हे बघा मोठ्या ना कोथिंबीरच्या पेंड्या. आणि इकडं चहासाठी बघा आलं आणि मेथी. तर बघा खूप छान असं ताजी मेथी एकदम. भाज्या तर बऱ्याच महाग आहेत बरं का भाज्या, अजून स्वस्त काही झालेल्या नाही त्या. अशा ताज्या भाज्या तर खूप आवडतात मला आणि माऊलीला भाजी. त्याच्यात जास्त बघा माऊलीला शेपुली आवडती आणि अशी कोथिंबीर. तर कांदा, टोमॅटो, लसूण, बटाटे असं सगळं आहे. फक्त भाज्याच पाहिजे होत्या. अशा ताज्या भाज्या आणल्या.
गिरणीला आता अजून काय झालं काय माहीत, दुष्काळात 13वा महिना बघा. गेल्या आठवड्यात ना मोटर जळली होती तर ना भरपूर असं घोटाळा झाला तर नीट करून आणली. आता अजून काय झालं काय माहीत नाही. आणि इकडं बघा आमचं बघत होतं गिरणीला काय झालं, तो राक्षताच्या डोळ्याला ना काय झालं काय माहीत ना. तर ह्यांचं चाललंय बघायचं असं पेटर लावून. तर भरपूर असं ओरडायला लागली, नारडायला लागली, भरपूर कालवा करायला लागली. असं डोळ्याला ना तिच्या काय चावून गेलं ते तिलाच माहीत नाही नेमकं काय होतं आणि काय नाही. तर मला वाटलं की गाणी चावली का काय, पण गाणी नव्हती ती. आणि परत त्यांना वाटायला लागलं की मोहळाची माशी चावली काय, पण मोहळाची माशी पण चावलेली नव्हती. तर बघा ते लाईटीच्या उजेडाला जे मोठे मोठे मुंगळे येतात ना, पकाचे मुंगळे, तर ते तिला मुंगळा चावला होता. आणि तिला पण जाणवलं नाही नेमकं काय चालवलं. ती अशी आग उठली डोळ्यांना, त्यावेळेस तिला कळलं की काय चालवली. आणि ती बाहेर ना होती तिथंच, ती आमच्याजवळच होती बाहेर गिरणीपाशी. तर तिला असं डोळ्याला चावलं. तर बघा भरपूर आरडाओरडा करत होती ना, काय झालं माझ्या डोळ्याला, काय झालं माझ्या डोळ्याला. आणि माझं चाललं होतं ना आज म्हणलं चला काहीतरी जेवणात ना स्पेशल बेत होता. तर असं माझं शेगडी चालू होती. तर आज ना मटणाचा बेत आहे बघा जेवणात असा. तर इकडं मटण शिजते ना तोपर्यंत मी सगळं वाटणाचं सगळं सामान काढून ठेवलं होतं. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर असं सगळं ना एका साईडला काढून ठेवलं होतं. आणि म्हणलं चला तोपर्यंत इकडं भाकरी पण बनवून घेतल्या. आणि त्यावेळेस ना मला बाहेर पण काम होतं ना गिरणीचं, त्यावेळेस मी तोपर्यंत हे करून घेतल्या भाकरी. आणि भाकरी बनवून घेतल्या असं मस्त पातळ पातळ ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या. आणि एक सकाळची बघा 1-2 पोळ्या होत्या ना शेंगदाण्याच्या तिथे माऊलीसाठी. आणि इकडं मस्त असं भात पण बनवून घेतला. तर म्हणलं चला सगळं वाटण ना बारीक करून घ्यायचे, परत मला सगळं बारीक करून घेऊन नंतर भाजीला फोडणी द्यायची. तर बघा असं मस्त ज्वारीच्या भाकरी आणि चणचणीत झणझणीत ना काळ्या मसाल्यातलं असं मस्त मटण. तर फोडणी वगैरे देऊन झालं. आणि इकडं म्हणलं तर असं आळणी मटण आणि भात सोबत कांदा लिंबू असं तोंडी लावण्यासाठी असा जेवणाचा बेत होता संध्याकाळच्या जेवणाचा. आणि बघा आमचं सगळ्यांचं ना असं मिळून जेवायचं चालू आहे. तर या सगळे तुम्ही पण जेवायला आणि लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका.